श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाउज पेपर कटिंग पाहणार आहोत। पुढच्या साइडला सुद्धा बॅकनेक आणि पाठीमागच्या साइडला सुद्धा बोटनेक आहे। तर तुम्ही पाहू शकता हेच आपल्याला बोटनेक ब्लाउज कटिंग करायचं आहे, पण आपण अगोदर ब्लाउज पेपर कटिंग करणार आहोत ब्लाउजची, नंतर हा ब्लाउज शिवायचा आहे। हे पहा, काठपदर साडीवरचा थ्रेड वर्क आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्हाला ब्लाउज कटिंग आवडली समजली तर कमेंट मध्ये सांगा, आणि त्याचबरोबर तुम्हाला जर खरंच ब्लाउज आवडलं तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील। तर चला मग स्टार्ट करूया। हे पहा, चला मैत्रिणींनो कटिंगला चालू करू। त्याच्या अगोदर मी तुम्हाला माप सगळे समजून सांगते। पूर्ण उंची आहे 13.5 प्लस 1 इंच बरोबर 14.5 इंच। गळा रुंदी पुढचा गळा आहे 3 इंच म्हणजेच बोटनेक। छातीचं माप आहे 8.5 इंच प्लस 1.5 इंच। शिलाई मार्जिन बरोबर 10 इंच। कंबर आहे 28। बाहीची लांबी आहे 9.5 प्लस 1 इंच बरोबर 10.5 इंच। दंडघेर आहे 5.5 प्लस 1.5 इंच। शिलाई मार्जिन बरोबर 7 इंच। गळा रुंदी आहे 2.25 इंच। 2.25 इंच प्लस शिलाई मार्जिन म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन किंवा लुजिंग मार्जिन म्हणतात ते 1.25 इंच आहे। पाठचा गळा आहे 3 इंच। बोटनेक आणि शोल्डर आहे 5.5 इंच। मुंडा आहे 5.5 इंच। तर आपण कटिंगला सुरुवात करूया। आपण रेग्युलर ब्लाउज कट करतो तसंच करायचं आहे, पण ह्याच्यात थोडीशी वेगळी करायची आहे, म्हणजे ब्लाउज टाइट होत नाही किंवा जास्त एक्स्ट्राचा फिट होत नाही त्याच्यामुळे। तर चला मग आपण अगोदर काय करू, पूर्ण उंची घेऊ। पूर्ण उंची आहे 14.5 इंच। पूर्ण उंची आहे 14.5 इंच। तर 14.5 इंचावर खूण करून आपल्याला अगोदर सव्वा 1 इंच लुजिंग एक्स्ट्रा ठेवायचं आहे। 1.25 इंच लुजिंग एक्स्ट्रा ठेवायचं। लुजिंग ठेवल्यानंतर हे पहा, त्याच्यावर एक लाईन करून घ्यायची अशा प्रकारे। पट्टी असेल तर ठीक आहे, पट्टीने लवकर होते। तर आता आपल्याला ह्याच्या पुढे काय करायचं आहे, शिलाई मार्जिन म्हणजे मुंडा आहे ना आपला, तो मुंडा टाकायचा आहे। जे लुजिंग सोडलं ना तिथून पुढच्या साईडला मुंडा 5 इंच 5.5 इंच सॉरी, मुंडा आपला 5.5 इंच आहे। लुजिंग ठेवलं तिथून पुढे घ्यायचं। आता लुजिंग कशासाठीही घ्यायचं नाही। लुजिंग आता आपण जे ब्लाउजचे माप टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे शिल्लक आपल्याला लुजिंग म्हणजे वापरायचं नाही, फक्त आपल्याला ब्लाउज जे आहे पुढचा पेपर जो आहे ते वापरायचा आहे फक्त कटिंग साठी। तर चला मग, आपली गळा रुंदी आहे 2.25 इंच। 2.25 इंच गळा रुंदीवर खूण केली। शोल्डर लुजिंग, गळा रुंदी, गळा रुंदी। तर आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा आहे 5.5 इंच। हे पहा, .5 शोल्डर 5.5, गळा रुंदी 2.2। आता छातीचं माप टाकायचं आहे 8.5 इंच। जे लुजिंग एक्स्ट्रा सोडलं आहे तिथून पुढे 8.5 इंच छातीचं माप। नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन। छाती 8.5, शिलाई मार्जिन। ओके। मुंडा खोलीला आकार देण्यासाठी आपल्याला अगोदर मुंड्याचं निम्म काढायचं आहे। मुंड्याचं निम्म किती आहे, 2.25 डॉट द्यायचा। आपल्याला आतल्या साईडला 1/2 इंच घेऊन शोल्डर मध्ये मिळवायचं आहे, म्हणजे आपण जिथून शोल्डरचा मुंडा टाकला होता तिथं अशा प्रकारे मिळवून घ्यायचं।
खूप सोपी आणि सुंदर पद्धत आहे मैत्रिणींनो. जिथून मिळवला आपण तिथून पुढं 1 इंच, सॉरी मुंड्यातून 1.25 इंच घ्यायचं. आपल्याला मुंड्याचा गोलाकार द्यायचा, फक्त कुठवर द्यायचा, जे आपलं छातीचं माप आहे 8.5 इंच तिथपर्यंत मुंड्याचा गोलाकार देऊन शिलाई मार्जिन मध्ये 2 लाईन खालच्या साईडला घ्यायचं. 2 इंच नाही, 2 लाईन वेगळ्या असतात मैत्रिणींनो. 2 इंच खालच्या साईडला घ्यायचं. तर आता हे आपण एक सरळ लाईन वडून घेऊ. ओके, आता हे मी कट करून घेते. आपण जे माप टाकलेलं आहे मी त्याच्यावर कट करून घेते. शिल्लक राहिलेला कपडा अस्तर सॉरी पेपर साईडलाच ठेवला आहे. पूर्ण मिळून आपली गळारुंदी झाली आहे 2.25 इंच, सॉरी 3.5 इंच गळारुंदी झालेली आहे. 2.25 इंच गळारुंदी आणि मार्जिन 1.2, 1.25 इंच मार्जिन. ओके, आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. पुढचा गळा आहे 3 इंच गळारुंदी, 3 इंच, 2.25 इंच गळारुंदी, पूर्ण 3.5 इंच झाली. खालच्या साईडला 4.25 इंच म्हणजे 2 लाईन एक्स्ट्रा घेतली. त्याने काय होतं, ब्लाउजला गळ्याला खूप छान शेप येतो. आता गळारुंदी पूर्ण घ्यायची आहे. गोल गळ्याला गोल आकार द्यायचा. हे पहा, आता हे पूर्णच आपल्याला एक सरळ लाईन वडून घ्यायची आहे गळ्यावर, कारण का खालच्या साईडला गळ्याला पट्टी नाही त्याच्यामुळे. आता आपल्याला गळ्याला आकार टाकून घ्यायचा आहे. आता हे पूर्ण मोजून घेऊया आपण. पाठीमागच्या गळ्याच्या खाली किती आहे, 12 इंच. ओके, वरच्या साईडला ठेवू 4 इंच वरचा आकार देण्यासाठी 4 इंचावर एक खूण केली, नंतर 3.5 इंचावर एक खूण केली. ओके, आता आपल्याला आकार द्यायचा आहे. इकडून चालू करायचा. हे पहा, गोल आकार. थोडासा मंदिर शेप मध्ये आला पाहिजे. थोडासा हे बाहेर घ्यायचं, थोडंसं अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन इकडून बाहेरून हे पहा, पुन्हा थोडंसं बाहेर घेऊन खालच्या साईडला मिळवून घ्यायचं. ओके, हे पहा अशा प्रकारे. गळा रेडी झाल्यावरच पाहाल तुम्ही, 1 नंबर आणि एकदम छान वाटत आहे. खाली ओपन आहे, नॉट लावायचे आहे, पण मी आता कटिंग करत नाही म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार दिसेल. हे पहा, हे सुद्धा मी पूर्ण कट नाही करत आहे. आता 3 इंच गळा असल्यामुळे आपला थोडासा गळा आहे ब्लाउजला, तर फक्त आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतरवायचं आहे मुंड्याच्या साईडला. अर्धा इंच शोल्डर मुंड्याच्या साईडला उतरवून घ्यायचं. हे पहा,
अशा प्रकारे आपला हा बोटनेक गळा येणार आहे. तर हे पहा मैत्रिणींना, आपली बॅक साईडचा बोटनेक गळा कटिंग झालेला आहे. आता आपल्याला पुढच्या भागचा बोटनेक कटिंग करायचा आहे. पुढच्या भागाला सुद्धा सेम तशीच प्रोसिजर आहे. 1.25 इंच लुजिंग ठेवलं, पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, कारण का क्रॉस पट्टी नाहीये, प्रिन्स कट आहे म्हणून क्रॉस पट्टी नाही येणार. आणि बोटनेक आहे खून करून घेऊ म्हणजे लक्षात राहील. आता तिथून पुढे आपण छातीचं माप आणि शिलाई मार्जिन जे एक्स्ट्राचं आहे ते टाकायचं. 10.5 इंच 8.5 इंच छातीचं माप आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. डायरेक्ट मी 11.25 घेतलं, म्हणजे कसं इथून पुढे 10 इंच आलं आणि आपलं लुजिंग जे होतं ते 11.25 होतं. त्याचा एक बॉक्स तयार करून घेते. आता हा आपला कपडा कट करून